तिळाची ऊब आणि म्हणजे मायेची ऊब आणि गुळाचा गोडवा तुमच्या नात्यामध्ये असाच राहू दे आणि सगळ्यांच्या नाते असेच फुलत राहू दे. मग सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आजचा दिवस छान आहे. सगळेजण भेटतायत, एकमेकांना तिळगुळ देतायत. पण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला नाही, गोड गोड राहा असं पण बरेच जण म्हणतायत. आणि खरंच एक हा गोडवा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असाच वाढत राहो. असाच ओलावा सगळ्यांच्या नात्यांमध्ये राहो, नात्यांमध्ये येऊ आणि सगळ्या जणांचे आयुष्य भरभराटीचे हो. ही सदिच्छा आहे. आजच्या दिवशी सगळे एकमेकांना भेटतात. सण मला असं वाटतं यासाठीच असतात ना, की एक दिवस तरी असा असावा, की एकमेकांना भेटावं, एकमेकांशी छान बोलावं, गोड गोड बोला हा संदेश अशासाठीच, की सगळ्यांनी प्रेमाने राहावं. छान आहे आणि सगळेजण गोड गोड बोलताच आहेत, पण मनापासून बोलावं आणि सगळेजण बोलतील पण. आणि आजच्या दिवशी पुरणपोळी असते. सगळीकडे केली असेल ना? काय मग खाल्ली की नाही पुरणपोळी? अ, जसं आपण गोड गोड खातो तसं जिभेवरही आपल्या वर्षभर म्हणजे एक दिवस वाटून फायदा नाही आहे, एक दिवस बोलून फायदा नाही आहे. वर्षभर हा गोडवा आपल्या जिभेवर असाच तरळत राहावा. सगळ्यांशी प्रेमाने वागावं म्हणून हा सण आहे. त्याच्यामुळे सगळेजण नक्कीच असंच करतील आणि खास करून मी. मी तर तुमच्याशी असंच गोड-गोड, गोड-गोड बोलत राहीन. असेच गोड-गोड व्हिडिओ टाकत राहीन आणि तुम्ही पण गोड-गोड प्रमाणे लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तुमचं आयुष्य असेच गोड-गोड होत राहो. धन्यवाद.